आता ब्रेकनंतर बघूयात कोकणात भाजपला आणि पर्यायानं राणेंना पाणी पाजण्यासाठी शिंदे ठाकरे एकत्र आलेत। महाराष्ट्रभर त्याची चर्चा झाली, पण पहिल्यांदा असं घडतंय की राणेंना शह देण्यासाठी राणेच मैदानात आहेत। कदाचित यालाच भाऊबंदकी म्हणतात। कोकणात राणे बंधू आमने सामने, निवडणुकीत राजकीय भाऊबंदकी। आदरणीय निलेशजी तर शिवसेनेचे नेते आहेत। अगर शिवसेना शिंदे गटाने त्या शहर विकास आघाडीला पाठिंबा दिलाय तर त्यांनी प्रचारासाठी त्यांना उतरायलाच लागेल। जिंकले फक्त आपलेच उमेदवार पाहिजे। शिवसेना भाजपात राजकीय शिमगा। जे कोणाला जमलं नाही शिंदे आणि ठाकरेंना एकत्र आणण्याचं, ते राणे साहेबांच्या कणकुलीने करून दाखवलेलं आहे। निलेश राणे आणि नितेश राणे हे सख्य भाऊ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे ठाकलेत। कणकवली नगर परिषदेत सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे आणि शिवसेनेचे आमदार निलेश राणेंचं पाठबळ असलेली कणकवली शहर विकास आघाडी असा थेट सामना होणार आहे। आदरणीय निलेशजी तर शिवसेनेचे नेते आहेत। प्रचारासाठी त्यांना उतरायलाच लागेल। जिंकले फक्त आपलेच उमेदवार पाहिजे। भाजपनं सिंधुदुर्गात स्वबळाचा नारा दिल्यानंतर भाजपा विरोधात सर्व पक्षीयांनी कणकवली शहर विकास आघाडीची मोड बांधली। विशेष म्हणजे ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना शहर विकास आघाडीच्या झेंड्याखाली एकवटली। ठाकरेंच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यामुळे कणकवली नगर परिषदेच्या निवडणुकीत राणेंविरुद्ध राणे असा सामना चांगलाच रंगला। मुळामध्ये आमच्या कणकवलीसाठी हे नवीन नाही। सन्मान्य राणे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये असंख्य वेळी सगळेजण एकवटलेले आहेत आणि तेव्हा तेव्हा आमच्या कणकवलीकरांनी राणे साहेबांच्या बाजूला नेहमी राहिलेले आहे। शेवटी राणे साहेबांच्या कणकवलीची ताकद बघा। जे कोणाला जमलं नाही शिंदे आणि ठाकरेंना एकत्र आणण्याचं, ते राणे साहेबांच्या कणकुलीने करून दाखवलेलं आहे। आमचं पूर्वीपासून ठरतच होतं आणि जसं मी मालवणमध्ये 2 दिवसापूर्वी म्हणालो की आम्ही महायुतीसाठी प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही। त्यांना आमच्यावर युती करायची नव्हती, ज्यांना आमच्यावर युती करायची आहे त्यांच्यावर आमची युती झाली आणि म्हणून प्रचारासाठी मी कणकवलीत आलो। वरवर पाहता भाजप आणि स्थानिक विकास आघाडी अशी लढत दिसत असली तरी खरी लढत ही निलेश राणे आणि नितेश राणेंमध्ये असल्याचं चित्र आहे। कोणी कोणावर इलेक्शन लढावं ह्याच्याबद्दल मला काही आक्षेप नाही। प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे। प्रत्येकाने मनसोक्त तिथे येऊन प्रचार, शेवटी लोकशाही आहे। आम्ही सगळे मिळून आमच्या विकासाचाच अजेंडा घेऊन जाणार आहे। मी तुम्हाला आज ह्या निमित्ताने स्पष्ट करतो, कुठेही माझ्या माध्यमातून किंवा आमच्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कोणच वैयक्तिक टीका करणार नाही, राजकीय टीका पण आम्ही करणार नाही। शहर हे 21व्या शतकातलं दिसलं पाहिजे। आमचे विरोधक काय म्हणतायत किंवा मित्र पक्ष त्या पलीकडचे काय म्हणतायत तो भाग वेगळा। आम्ही 10 वर्ष जी काय बघितली त्याच्यापेक्षा चांगली कशी देऊ शकतो मागच्या 10 वर्षापेक्षा, आमचा तो प्रयत्न राहील। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका मांडल्या जातात। या निमित्तानं नवनवीन आघाड्या जन्माला आल्यात। आता तळ कोकणातील या राजकीय लढाईत राणे विरुद्ध राणे या सामन्यात सिंधुदुर्गातील जनता कोणत्या राणे बंधूंच्या पारड्यात मतांचं दान टाकतंय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग।